रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन, तुम्ही एका प्राचीन आणि दगडी मंदिरात आहात. त्या मंदिरामध्ये तुम्हाला आसपास गर्दी जाणवतीये, पण त्या गर्दीत सुद्धा आपलं एकट्यावर समोरच्या देवतेचं लक्ष आहे अशी भावना तुमच्या मनात येते. तुम्ही आसपास पाहता तर तुम्हाला अनेक पद्धतीची कलाकुसर दिसतीये. अनेक दगडी मूर्त्या कोरलेल्या त्या मंदिरामध्ये दिसत आहेत. खांब अतिशय सुंदर आहेत, नक्षीकाम केलेलं आहे हे दिसतंय. काळा पाषाण स्वतःचं अस्तित्व या मंदिराच्या खांबांमधनं भिंतींमधनं देतोय असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही समोर देवतेकडे बघता आणि ती देवता असते करवीर निवासिनी महालक्ष्मी श्री अंबाबाई. अर्थातच आपण चाललो आहोत कोल्हापूरला. कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे आणि करवीर असं सुद्धा या शहराचं नाव नेहमीच आपण ऐकलेलं आहे. या करवीरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मीचं मंदिर. विष्णू पत्नी स्वरूपामध्ये ही इथे विराजमान आहे आणि यासोबतच या मंदिराविषयी, या स्थानाविषयी खूप जास्त आकर्षण असल्यामुळे भाविक लांब लांब इथून चालत येतात, भेट द्यायला येतात, फॅमिलीसोबत येतात. आणि त्याचपैकी मी अनेकदा मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, शाळेच्या सहलीमध्ये इथे जाऊन आलो आहे. त्याच्यामुळे हा परिसर मला कुठे ना कुठे नॉस्टॅल्जिक फील देतो लहानपणापासून जात असल्यामुळे. जेव्हा तुम्ही परिसरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला आसपास खूप लगबग आहे असं दिसतं. सगळ्या पद्धतीची दुकानं, बाजारपेठ, खाद्यपदार्थ तुम्हाला मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये दिसतील. जुन्या गल्ल्या ज्या अनेक शतकांपासून कदाचित अशाच आहेत, अशा वाटाव्या असं तुम्हाला नेहमी वाटतं. त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करता, चालत चालत मंदिराच्या जवळ पोहोचता. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अतिशय सुंदर असं आपे मिळण्याचं ठिकाण तुम्हाला दिसतं. आणि तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा तुम्ही सकाळी 8-9च्या सुमारास किंवा त्याच्या आत तिथे जाताना ते आपे किंवा तिथल्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या खाऊन बघा. तुमचं मन सुद्धा भरून जाईल. पोट तर भरेलच, पण मन सुद्धा भरून जाईल. अशा छान नाश्त्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या पोटाची पूजा करता. त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वार जे रिसेंट पास्टमध्ये 100 ते 150 वर्षांच्या मध्ये आपे खाल्ल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाता. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठं घड्याळ आहे आणि ती एक मोठी ओळखसुद्धा आहे या ठिकाणाची. आणि नगारखानासुद्धा तुम्हाला दिसतो. या प्रवेशद्वारातनं आत शिरल्यावर तुम्हाला दिसतं चालुक्य काळामध्ये बांधलेलं आणि शिलाहार देवगिरीचे यादव यांनी त्यामध्ये ॲडिशन्स केलेलं असं जुनं प्राचीन दगडी मंदिर. आपल्या धर्मशास्त्रानुसार या मंदिराची रचना केलेली आपल्याला आढळते. तुम्ही जेव्हा या परिसरामध्ये फिरत असतात तरी तुम्हाला ती एनर्जी, ती शक्ती जाणवते. आणि सगळ्यात महत्त्वाची तीच गोष्ट मला वाटते, रांगांमध्ये तुम्ही उभे राहता पण तुम्हाला थकवा कुठेच वाटत नाही. कारण तुम्ही जेव्हा मंदिरात शिरताना टळटळीत अशा उन्हात सुद्धा गार वारं तुम्हाला जाणवतं. या मंदिरांचं स्ट्रक्चरच असं असतं की इथे नॅचरल सगळं व्हेंटिलेशन होऊन जात असतं. तुम्ही रांगेमध्ये जाता, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची भजनं, देवीचा गोंधळ, आरत्या या सगळ्या गोष्टी ऐकत असता. जागर सुरू असतो. आणि जेव्हा तुम्ही आपल्या आईसमोर जाता, श्री महालक्ष्मी अंबाबाई समोर जाता, तेव्हा म्हणतात ना की जेव्हा आपण आपल्या आईसमोर जातो तेव्हा आईला काही मागायची गरज नसते, कारण आईला माहिती असतं आपल्याला काय हवं आहे. तशीच अवस्था तुमची होते, माझी नेहमी तशीच होते. आपण फक्त हात जोडून उभं राहायचं असतं आणि आई आपल्याला सगळं प्रोव्हाइड करत असते. बाकी काही आपण करायचं नसतं, कारण आपण तिचा अपत्य असतो. तर हा एक डिवाईन अशा पद्धतीचा अनुभव तुम्ही घेता श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमध्ये. तुम्ही तिथनं बाहेर पडता, तुम्ही त्याच थॉटमध्ये असता. आणि जेव्हा तिथनं कोल्हापूरमधनं तुम्ही घरी यायला निघता, तोच थॉट तुम्हाला सारखा म्हणतो की परत कधी या मंदिरामध्ये दर्शनाला यायचं. सो जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल किंवा या काळामध्ये तुम्हाला जमेल, कोल्हापूरला गेलात की नक्की श्री महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घ्या आणि ते मंदिर इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा ऑब्झर्व करा. RJ शौनक सायनिंग ऑफ.
रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.